राम राम शेतकरी बंधूंनो, स्वागत करतो तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। आपण आले प्लॉटवरती आलेलो आहे। हा आले प्लॉट कृषीरत्न ॲग्रो सर्व्हिसेस फुलंब्री यांच्या मार्गदर्शना म्हणजेच आपल्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे। आल्याच्या प्लॉटला आज कंप्लीट 45 दिवस झालेले। 45 दिवसात आपण ह्या प्लॉटची पहिला व्हिडिओ आपला असणार आहे। याची वाढ आणि शाखीय वाढ आणि मुळीची वाढ हे आपण जर का बघता तर हैराण होऊन जाईल दिमाग। इतकी छान आपल्याला शाखीय वाढ या प्लॉटची बघायला भेटते। आपण माझ्या हातात बघू शकता कंदाची वाढ। खडा लावल्यानंतर 45 दिवसातच एवढा जारवा निर्माण करणे, यासाठी आपण यांना ह्युमिक व तसेच महिंद्राचा व्यायाम मायक्रोरायझा हे दिलं होतं। मायक्रोरायझाचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला प्लॉटमध्ये बघायला भेटतात। गणेश भाऊ बारवाल हे सतत नेहमी मी जसं त्यांना सांगत असतो शेड्यूल त्याप्रमाणे रात्र असो दिवस असो शेड्यूल नक्की वेळेवरती फॉलो करतात। त्याचेच हे आपल्याला म्हणजे बघायला भेटते प्लॉटमध्ये क्वालिटी। त्यांना सांगितलं आज रात्री आपल्याला हे सोडायचं आहे, ते नक्कीच म्हणजे वेळेवर जातं। वेळेवर गेल्यामुळे आपल्याला प्लॉटमध्ये असे बदल बघायला भेटतात। या प्लॉटला आपण प्रिव्हेंटिव्हपणे ट्रायकोसुडो बॅसिलस मेटारायझम व्हीबीएम यासारख्या विविध बॅक्टेरिया हे दिलेले आहे। यामुळे आपल्याला होते काय तर आपल्या प्लॉटमध्ये जी पुढील येणारी समस्या आहे सड मर मुळकूज यासारख्या समस्येपासून आपण प्रिव्हेंटिव्हली बचाव हा करू शकतो। व तसेच आपल्या आले पिकाला बायोलॉजिकली जर का आपण चाललो 70 ते 80% आपल्याला जैविक दृष्ट्या चालल्यानंतर कोणत्याही अचानक येणाऱ्या समस्या या सामोरे जावं लागत नाही। यामुळे आपल्याला जैविकरित्या चालणे अत्यंत आवश्यक ठरत असते। 45 दिवसाच्या प्लॉटमध्ये विशेष ठरते म्हणजे असे की आपण प्लॉटला बेसल डोस व तसेच याला दिलेली मळी आणि प्लॉटची कंडिशन बघता पूर्ण ब्लॅक कॉटन सॉइल आहे, पूर्ण मातीचा गोळा निर्माण होऊन जातो। या जमिनीमध्ये आले पीक खरं तर शक्यच नाही, परंतु शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत यावरती आपल्याला हे पीक बघायला भेटते। आपण जर का बेडची ही बघितले तर बेडमध्ये 4.5 फुटाचं अंतर हे ठेवण्यात आलेलं आहे। या बेडचं अंतर आपल्याला जेवढं जास्त असेल तेवढं अधिक उत्पन्न हे आपल्या आले पिकात बघायला भेटत असतं। यामुळे आलेची लागवड करत असताना सुरुवातीला महत्त्वाचं ठरत असतं ते म्हणजे पिकातील अंतर बेडातील ते व्यवस्थित ठेवल्यानंतर विशिष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आलेची लागवड व्यवस्थित केल्यानंतर लगेच पाणी देणे हे अत्यंत आवश्यक ठरते। नाहीतर आपल्या प्लॉटने जर का टेम्परेचर खाल्ला खड्याने तर नंतर आपल्याला पोचट आणि ते खडा सडलेला बघायला भेटतो। यामुळे नंतर होणारी वाढ आपल्याला थांबलेली दिसते। आपण जर का प्लॉटची बघताय कंडिशन इतका जाड स्टंप ही बेण्याची क्वालिटी माहीम जातीचा बेना असून याच्या स्टंपची जाडी जर का आपण बघू शकत 1 नंबर स्टंपची जाडी ही आहे। आपण फुटव्यासाठी कोणतंही औषध न सोडता आपण फुटवा बघू शकता। अतिशय सुंदर फुटवा आपल्याला या आले प्लॉटमधून बघायला भेटतोय। तरी शेतकरी बांधवांना सूचित करेल की आपण जैविकरित्या आले पिकामध्ये 70 ते 80% जैविकरित्या चालणे अत्यंत आवश्यक ठरत असते। जैविकचे बदल आपल्याला लगेचच आपल्या प्लॉटमध्ये दिसून येत नाही, परंतु त्यांचे कायमस्वरूपी रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला बघायला भेटत असतात। यामुळे हा प्लॉट विशेष म्हणजे यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्लॉटला कोणत्याही प्रकारचं जिब्रेलिक ॲसिड म्हणजे जीए गेलेलं नाही। कोणत्याही कंपनीचा आपण जिब्रेलिक ॲसिडचा वापर न करता विरहित हा प्लॉट आहे। म्हणजे आपण प्युअर बायोलॉजिकल यावरती सुद्धा आले पीक अतिशय सुंदर आणू शकतो। आपण स्टंपची जर का जाडी बघितली आणि फुटव्याची जी संख्या बघितली तर प्लॉटमध्ये अतिशय सुंदर आपल्याला वर्क ही बघायला भेटलेलं आहे। यासाठी आपण वॉटर सोल्युबलमधील फक्त प्रतिभा बायोटेकचे कोकोली या खताचा वापर 4 किलो प्रमाणे केलेला आहे। या प्लॉटला काळुंकी आपल्याला कोकोली या खतामुळे बघायला भेटते। अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला कोकोली या खताचे आले पिकात बघायला भेटत असतात। शेतकरी बांधवांनी आपल्या आले पिकाला जर का आपल्याला टेम्परेचर असेल किंवा सोडू शकत नाही कोणतं वॉटर सोल्युबल खत तर आपण नक्की झुका आणि कोकोली प्रतिभा बायोटेक यांचे दोन्ही खतं सोडावे। यांचे टेक्नॉलॉजी अशी की ती चायनाहून इम्पोर्ट केलेले, विशेष म्हणजे त्यांच्यात जे ॲसिड आहे 22 प्रकारचे ॲसिड कोकोली या खतामध्ये ॲड केलेले। त्यामुळे ॲडिशनल फायदा आपल्या पिकाला असा होतो की ज्याची कमतरता आहे ते पूर्णपणे भरून निघते। विशेष म्हणजे प्लॉटला जैविकरित्या देत असताना गूळ ताक जाणे अत्यंत महत्त्वाचे असते। जमिनीतील सुद्धा बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होणे यासाठी आपल्याला गूळ अतिशय सुंदर वर्क करताना बघते। ढगाळ वातावरणात आपण नक्की शेतकरी बांधवांनी 10 किलो गुळाचा प्रति एकर वापर करावा। म्हणजे 5-5 किलो आपण म्हणजे बायोलॉजिकल दिल्यानंतर सुद्धा 5-5 किलो गूळ
प्लॉटला दिल्यानंतर आपली मुळी फ्रेश व तसेच बॅक्टेरियांच्या संख्येमध्ये वाढ ही आपल्याला निश्चित बघायला भेटते। जैविकरित्या चालत असताना आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारचे वॉटर सोल्युबल खत देऊन आपण प्लॉटमध्ये साईज किंवा अतिशय विक्रमी उत्पन्न हे नक्कीच मिळू शकतो। तसेच आपण ह्या ज्या प्लॉटचे ॲव्हरेज आहे हे पूर्ण इथून पुढचे सलग व्हिडिओ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत राहणार आहोत। तसेच या प्लॉटचे आपल्याला विक्रमी उत्पन्न हे काढणे आहे। इतरच शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद, आभारी।